एकत्रितची अक्षर दिसते. साहेब तुम्ही जसं म्हणताय अचानक पद्धतीनं सुनेत्रा पवारांचं नाव पुढे येतं. खरं तर हा अपघात अचानक झाला आणि अचानक पद्धतीने सुनेत्रा पवारांचं नाव उपमुख्यमंत्री पदासाठी पुढे येतं. नेमकी काय कारण तुम्हाला अशी वाटतात की ही कारणं या संदर्भात असू शकतात? आणि पक्षाची जबाबदारी सांगायला असतो ते गेले कुणीतरी यायला पाहिजे आणि त्याच्यातून पक्षाने निर्णय घेतले दिसतो. सगळं मान्य आहे पण किमान दुखवटा तरी पूर्ण झाला पाहिजे नाही. एवढी घाई कशासाठी कोण करते सगळं? जयंत प्रफुल्ल पटेल हे सगळं भाजपच्या सांगण्यावरून करतात असं एक जयंत पाटील आणि दादांची चर्चा सुरू होती, परंतु आता जी राज्यातील घटना परिस्थिती घडत आहे यावरती कोणी भाष्य करायचं नाही. परंतु शशिकांत शिंदे वेळोवेळी सांगतायत की आम्ही एकत्र येऊन हा निर्णय घेतला होता, परंतु आता हे जे निर्णय होतात काय कसं पाहताय निर्णय? मला एवढं वाटते की आमच्या पक्षात आणि अजितदादांच्या पक्षाने एकत्र काम करण्याची प्रक्रिया सुरू करावी यासाठी एक होत होता. 3 मीटिंग झाली आणि निर्णय आत्ता जाहीर करायचा होता 12 तारखेला आणि ही तारीख आधीची दिलेली होती. पण दुर्दैवाने हा अपघात झाला. पण पार्थ पवारांनी हे सगळं घडून आलं असं एक बोललं जातं. माहिती पवार फॅमिली सहमत आहे की सगळ्यात एवढ्या घाईशी? पवार फॅमिली अशा गोष्टी चर्चा करते. पण सर तुम्हाला तुम्हाला किमान सांगितलं गेलं तरी नाही का की बाबा आम्ही असं असं करतोय? कोण सांगणार? साहेब एक मतप्रवाह असा आहे की 10 दिवस जरी या घटनेला अजून होत नाहीये, तुम्ही जसं म्हणताय की कोणाला तरी पुढे येणं स्वाभाविक आहे, पुढे येतील पण या सगळा कालावधी थोडा जर उलटला असता, कारण की कार्यकर्त्यांची भूमिका आहे, तुम्ही देखील कार्यकर्त्यांसोबत नेहमी राहिलेला आहात, फक्त हा कालावधी जो आहे हा थोडा जर पुढे गेला असता तर याच्यातनं एक अजून एक ठोस पॉझिटिव्हिटी असेल किंवा एक पुन्हा एकदा पक्षाचं नेहमीप्रमाणेच एक भूमिका असेल ती वेगळी राहिली असती असं वाटत नाही का तुम्हाला? मी स्वच्छ सांगितलं की आमच्या पक्षामध्ये दोन्ही पक्षामध्ये सुसंवाद राहावा यासाठी पावले टाकली, चर्चा सुरू होती आणि ती चर्चा पॉझिटिव्ह डिरेक्शननी होती. अनफॉर्च्युनेटली या 80 त्याला धक्का बसला.